बाबाजी काय कुठून आले तुम्ही? नाव सांगा तुमचं. बाबाला नाव सांग. नाव काय? नाव सांग. नाव बाबूराव. हा बाबूराव गणपत जाधव. गाव गाव कुठचे आहे म्हटलं तुम्ही? गाव कुठचं आहे? गाव मुळशी. आणि आपलं मुळशी पुण्यातलं का? पुण्यातलं पौडच्या पुढे का पौडच्या पुढे? मित्रो नमस्कार, जय शिवराय, जय भीम. मित्रो आज आपल्या आश्रममध्ये दानशूर व्यक्तिमत्व असलेले प्रशांतजी प्रागे हे आज आपल्या आस्कृदाश्रम अनाथाश्रममध्ये आज दाखल झालेले दानशूर व्यक्तिमत्व आहे. ते त्यांच्या संस्थेचं नाव ते निरामय वेलनेस सेंटर. निरामय वेलनेस सेंटर. अच्छा, निरामय वेलनेस सेंटर मार्फत आलेले आहे. मित्रो आज आपल्या आजी आजोबांसाठी ते चौकशी करतायत, विचारपूस करतायत. मित्रो सर तुमचं नाव काय? संतोष सपकाळ कुंभार. संतोष कुंभार. हां, हे दोघं जण आज आहे आपल्याकडे. अच्छा, काय चालू आहे? जेवण केलं का नाही? काय खाल्लं? हो. अच्छा, भात बी खाल्ला. ते मांजर लयच तू जीव लावला मांजर. चपाती खायला येते मग झोपती. असं आहे का? चपाती ती तू खायला त्याला? म्हातारी म्हणजे म्हातारीपासून जात नाहीये सर. ही म्हातारी बीडची आहे. या आतमध्ये या. राहू दे चप्पल राहू दे, बूट राहू दे, काय अडचण नाही. म्हातारी गेवराई तालुका जिल्हा बीडची आहे. बेवारस आहे, ते कोणी नाहीये. आणि ही आमची ही नाव काय का तुझं? ही शिमरन आहे. शिमरन ही नागपूरची आहे. विदर्भामधून आलेली आहे. हां, आणि ही म्हातारी कुठली आहे का म्हातारी तू? अच्छा, गावातलंच आहोत. कुठल्या गावाचं नाव काय? नाही खूप चांगलं काम करताय तुम्ही. खूप चांगलं काम करताय. मग आता करावंच लागतं. खावा लागते ना, मग त्याला काही जागा. हो बरोबर आहे. आपण म्हातारा माणूस आहे जुन्यात. नाही बरोबर आहे. खूप चांगलं तुम्ही तिघी मिळून राहता. एक पाहिजे. बरोबर आहे. दादा आम्हाला लय जीव लागतो. नाही, चांगली गोष्ट. आला बी उलीस कमी नाही बघा. मागून सुरूच मला 8 महिने झाले. हे झालं 8 महिने झाले. हो नाही, खूप चांगलं. असेच मिळून राहा. बाहेर 3 दवाखाने केले. अरे पाणी काय सांडलं रे? काय चालू आहे? हां, काय वाचते? दाखव. पोती वाचते. पोती येते तुला वाचायला? वय काय बी बोलतेस. बर, ठीक आहे. डॉक्टर झोपलात तुम्ही? का झोपलात? ही म्हातारी आहे आमची, झोपलेली आहेत. आता स्वयंपाक दुपार जेवण झोपतात. ही उल्का आहे. ही आमची उषा म्हातारी आहे. उषा म्हातारी हे हां, तर रात्रभरातला उशिरापर्यंत काम करतात. गप्पा गोष्टी आल्या, सगळ्याच गोष्टी आल्या. हां हां, आमचा डॉक्टर. डॉक्टर हां, तुला उसाची दिली होती ना रे? कुठं आहे याची उसाची? कुठं आहे का उल्का? ही उसाची आहे आपली. सॉरी, गादी. संध्याकाळी झाली की गादी इथं टाका अशी. हां हां, डॉक्टर आईला सांभाळायचं आहे. हां, हा कोकणामधलं आहे. हां हां, ही सोलापूरची आहे. ही मुंबईची आहे. ही शिवनेरी जुन्नरमधनं आहे. शिवनेरी किल्ला आहे ना, ते हां, ती आहेत. अशा प्रकारे आपलं आश्रम आहे. खूप छान आहे. हां, खूप छान आहे तुमचा आश्रम. सोलापूरला कुठं गाव? सोलापूरची नवीन बुधवार पेठ. हां, त्या साईडची आहे. हां, म्हणजे ती पायानं पूर्णपणे अपंग आहे. तिला चालता उठता बसता येत नाही. हां, तरी देखील ती
पूर्णपणे आश्रमचा स्वयंपाक करते. म्हणजे ही उल्का, ही आमची उषा म्हातारी, ह्या आमच्या 3 अशा महिला आहेत की ज्यांच्यावरती पूर्णपणे आश्रमचा बोजा आहे. जे खाणं पिणं नाही का, पण पूर्ण सांभाळून देतात. सगळं खाणं पिणं सगळं ओके ओके एकदम ओके. सगळ्यांचा स्वयंपाक हेच करतात का? हां कर पाठदिशी. आणि आम्हाला बघायचं तुला चहा कसा येत आहे का नाही. हां ती ओढणी व्यवस्थित घे पाठीशी, नाही तर ठेवून टाक ओढणी, ठेवूनच टाक. हां डॉक्टर तुम्हाला चहा प्यायचा आहे का? प्यायचा आहे ना, हां प्या. आणि ही उल्का, हिला चालता येत नाही, तिला विषय बसता देखील येत नाही, तरी देखील पूर्ण आश्रमचा स्वयंपाक करते ती, बरं का सर. आता बघा चहा बनवते. इकडे हा राहुल आहे. राहुल हा यूपीचा आहे. कुठला आहे? यूपीचा आहे. आणि राहुल तसा श्रीमंत घरातला आहे, म्हणजे मध्यमवर्गीयामधला बऱ्यापैकी आहे. त्याचे पूर्ण नातेवाईक जेवढे आहेत ना, हे सरकारी कर्मचारी आहेत. आणि प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला स्वतःच्या गाड्या आहेत, म्हणजे शासकीय गाड्या आहेत, शासकीय ड्रायव्हर आहे. आणि राहुल हा यूपीचा RTO एजंट. हो. गवर्नमेंट सर्विस में बड़े भाई हमारे गाजियाबाद पोस्टिंग है. हमसे छोटा है जो RTI डिपार्टमेंट लखनऊ सूचना विभाग में है. उससे छोटा है येस बैंक में. हमारा 3 सिस्टर हैं, तीनों के जो हस्बैंड है वो एक एयरफोर्स में है, UP बरोबर. आणि मग हा पुण्यामध्ये आला काही कारणानं. याचे नातेवाईक वारले, नातेवाईक म्हणजे बायको वारल्या. आणि बायको वारली, दोन्ही बायका वारल्या. त्याला माहीत नाही झालं की माझ्या बायको कधी वारल्यात. आई का भी नहीं मालूम. अरे ज्याची विषय म्हणजे याची आई पण वारली, आई पण माहीत नाही. तो दुःखी झाला. म्हणला मी माझ्या कुटुंबाला, नातेवाईकाच्या कुटुंबापर्यंत, मी माझ्या रक्ताच्या नातेवाईकापर्यंत, बायकोपर्यंत, दोन्ही बायकांच्या मैत्रीला जाऊ शकलो नाही. आई वारल्या, आईच्या मैत्रीला जाऊ शकलो नाही. मग आता मी तोंड कोणत्या धर्तीवर जाऊ की मी माझ्या कुटुंबाला तोंड दाखवू. हा धर्तीवरती राहुल आपल्याकडे. राहुल पैसे तुम्ही 1 लाख रुपये ठेवा. तुमचा 1 लाखामधला 1 रुपयाचा हरला ना, आणि तो क्लिअर हिशोब ठेवणार कुठं खर्च केले. हा राहुल, ही माणुसकी आहे. हा पूर्णपणे पूर्ण आहे. उल्का काय करते का बाई तू? होय. मस्त. तुम्ही करा, मी आलो. ना तो सरळच आहे आतमध्ये. हो सर, हो.